माझ्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे काही चोरांनी चोरांसाठी दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल आहे. निर्लज्जपणाचा कळस काय असू शकतो तो म्हणजे हा अहवाल. जो काय माझ्यापर्यंत अहवाल आलेला आहे माध्यमाच्या विचारातनं, एकतर दोन लोकांची त्याच्यामध्ये समितीमध्ये नावं आहेत. एक अभियांत्रिकी काहीतरी हे अभियांत्रिकी विषयात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची समिती. मला अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असं मी समजतो. त्यांचा झाड पडण्याच्या घटनेशी काय संबंध आहे किंवा त्यांची काय एक्सपर्टी आहे मला समजलेलं नाही. नंबर 1 चा प्रश्न. नंबर 2, आपल्याला आठवत असेल, 1 मिनिट तुम्हाला हे बोलायचं आहे, मला डिस्टर्ब होतं ना. नंबर 2, जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत. काल आपल्याला आठवत असेल तर आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. ती पत्रकार परिषद घेताना आम्ही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली, आपल्याही निदर्शनास आणून दिलेली, की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार, या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ. त्याच्यावर माझ्याकडे ते पत्र आहे. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा शेरा आहे की एक्झामिन अँड डू द नीडफुल. मग 2024 ते 2026 जे आत्ताच्या अहवालात म्हटलंय की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करू, ते हे 2 वर्ष गार्डन सुपरिटेंडेंट श्री परदेशी यांनी का केलं नाही, या संदर्भात अहवालामध्ये कुठेही उल्लेख नाही. आज तुम्ही सांगता की आम्ही ते करू, मग 2 वर्ष तुम्ही का नाही केलं जेव्हा तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी अवेलेबल होती. बरं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की जो कंत्राटदार आहे त्याला आम्ही जबाबदार धरून त्याला काय 2 लाख रुपयाचा दंड. हे जे कंत्राटदार आता नेमलेले आहेत यांच्याकडे कुठलीही एक्सपर्टी नाही, मग त्यांना नेमणारे अधिकारी कोण होते, मग त्यांचा त्याच्यात दोष नाही का? ज्या कंत्राटदारांनी काय ते ट्री कटिंग करायचं नाही करायचं याच्या संदर्भातला अहवाल आता जर आपण टेंडर कंडिशन बघितली तर टेंडर कंडिशन 30 मध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की वर्षातनं 2 वेळा झाडाचा सर्वे झाला पाहिजे. अहवालामध्ये म्हटलं सर्वे झाला तर रिपोर्ट कुठे त्या झाडाचा? त्या झाडाचा रिपोर्ट तुम्ही सार्वजनिक करा जर तुम्ही खरोखर केला असेल रिपोर्ट तर. पण तसा कुठलाही रिपोर्ट त्यांनी दाखवलेला नाही. आणि मग रिपोर्ट नाही, मग कोणी रिपोर्ट केला नाही तर गार्डन डिपार्टमेंटने रिपोर्ट केला नाही का? तुमच्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल असून तुम्ही रिपोर्ट का नाही तयार केला? मग गार्डन सुपरिटेंडंट याला जबाबदार नाही का? बरं, ते काहीतरी पर्जन्य जलवाहिनीचं काम, मग त्यांनी ते दूर केलं वगैरे असं लिहिलंय. मुळात पर्जन्य जलवाहिनीचा तिकडे ज्यांनी काम केलं त्याच्यामुळे झाड पडलं असं निष्कर्ष आहे का तुमचा? मग उगीच पर्जन्य जलवाहिनीचं काम कशाला घुसडवलंय? तर ते गार्डन डिपार्टमेंटला क्लीन चिट द्यायला घुसडवलं. असे अनेक प्रश्न या अहवालामधनं तयार होतात, याची उत्तरं ते देत नाहीयेत. आणि जेव्हा काल आम्ही पत्रकार परिषद घेतली मनसेनी आणि हे त्यांच्या निदर्शनास आणले की 2 वर्ष तुमच्याकडे ट्री रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही, तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही. आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला? इतके दिवस आला नाही. कालच्या पत्रकार परिषदेने लगेच संध्याकाळी अहवाल तयार झाला तुमचा. याचा अर्थ परदेशींना वाचवण्याचं कटकारस्थान हे महानगरपालिकेतले अधिकारी करतात. बरे, कोण जो 2 अधिकारी आहेत अभियांत्रिकी आणि विशेष अभियांत्रिकीचे, माळवदे आणि कोणतरी समथिंग, यांची एक्सपर्टी काय की त्यांनी गार्डन सुपरिटेंडंटला क्लीन चिट द्यावी. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी
आपण बघितल्या आहेत. आणि अशा, मी मुद्दाम हा शब्द वापरतो, अशा फुल्ली 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 आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील. आणि मग जर तमाशा बघायचा तर त्यांनी बघावा महापालिकेने. या अशा पद्धतीने कोणालाही आम्ही वागू देणार नाही. याच्यामध्ये आता महाराष्ट्राची बदनामी होत नाही का, हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे माझा, की तुम्ही एका चिमुरड्याच्या मृत्यूबद्दल इतके असंवेदनशील आहात की तुमच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटा अहवाल तयार करता. तुम्ही खोटं बोलता, बाकीचे मुद्दे तुम्ही त्याच्यात विचारात घेत नाही. आणि थातूर मातूर काय 27 किलोमीटर वाऱ्याने का 25 किलोमीटर वेगाने वाऱ्या, मग बाकीची झाडं का नाही पडली, तेच झाड कसं पडलं? याचा अर्थ त्या ट्रीची, त्या झाडाची रिस्क असेसमेंट तुम्ही केली नव्हती. मग जर झाडं, त्यांनी असं सांगितलं की 1000 झाडं पडली म्हणून हे झाड पडलं, मग 28 लाख झाडं पडली नाहीत, त्याच्याबद्दल काय? की त्याची कंपॅरिझन करणार नाही अहवालात? 1000 झाडं पडली म्हणून हे झाड पडलं असं तुम्ही निष्कर्षापर्यंत आलात. मग 28 लाख झाडं जी पडली नाहीत त्याच्याबद्दल काय? का ती सगळी व्यवस्थित केलेली महानगरपालिकेने? त्यामुळे असे थातूर मातूर गोष्टींनी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. हा मनसेचा शब्द आहे. अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. तुमचं म्हणणं आहे की ते निलंबन कायम राहावं? नाही, मुळात ज्या अधिकाऱ्यांना निलंबन केलंय ना, त्यांचा रोल काय होता? मुळात निलंबन तुम्ही करायला पाहिजे होतं गार्डन सुप्रिंटेंडंटचं, परदेशीचं निलंबन करायला पाहिजे होतं. कारण 2024ला ट्री रिस्क असेसमेंट ही यंत्रणा त्यांच्याकडे एकाने आणून दिली होती, तरी त्या यंत्रणेचा वापर 2 वर्ष तुम्ही केला नाहीत. 2 वर्षात त्या यंत्रणेला तुम्ही कामाला लावलं नाहीत. याची जबाबदारी कोणाची? त्या खालच्या अधिकाऱ्याची का वरच्या अधिकाऱ्याची? साधं त्या गार्डन डिपार्टमेंटनी आयुक्तांना हे कळवलं पण नाही की आपल्याकडे अशी अशी टेक्नॉलॉजी आहे. अहवालात असं म्हटलं की अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या की योग्य ती खबरदारी घेऊन हे काम करावं. मुळात हे काम कोणाचं आहे? योग्य ती खबरदारी, याचं विश्लेषण जर आपण करूया. योग्य ती खबरदारी म्हणजे त्या झाडाचं असेसमेंट तुम्ही करायला पाहिजे होतं. असेसमेंट करण्याचं काम कंत्राटदाराचं आहे. असेसमेंट करायचं काम गार्डन डिपार्टमेंटचं आहे ना. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी लागते. आम्ही काल तेच दाखवली की ही टेक्नॉलॉजी अवेलेबल असून, त्याची जी मशिनरी आहे ती अवेलेबल असून तुम्ही ती वापरली नाही. याचा अर्थ दोष कोणाचा? बरं, जेव्हा कंत्राटदार नेमला त्याच्याकडे ती मशिनरीच नाहीये, मग त्याला नेमलं कोणी? आणखी एक सल्लागार कंत्राटदार पण त्यालाही 2 लाखाचा दंड. कसला सल्लागार कंत्राटदार? कोण सल्ला देत यांना? बरं, ते कोण लँडस्केप एक्सपर्टचं ओपिनियन घेतलं. लँडस्केप एक्सपर्ट काय करतो? कुठे झाड लावायचं आहे, कुठे ग्रीनरी लावायची, हे लँडस्केपचं काम आहे ना. का ते झाड रिस्क असेसमेंट करणं हे लँडस्केपवाल्याचं काम आहे. कुठल्याही लोकांचे कशातही सल्ले घ्याल तुम्ही. उद्या हार्टचं ऑपरेशन करताना ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्याल का? हार्ट सर्जनचा सल्ला घ्याल ना. मग ते वास्तुविशारद आणि यांचे सल्ले घेऊन झाडाचं ट्री रिस्क असेसमेंट कसे करणार तुम्ही? याच्या अगोदर आयुक्तांनी राजकीय दबाव नाही आहे याच्यात. याच्या कंत्राटदार आहेत. नाही, हे कंत्राटदाराचं थातूर मातूर आहे हो. 2 लाखाचा दंड आणि 5 लाख. त्या मुलाची किंमत 7 लाख रुपये लावली का तुम्ही? ज्या मुलाचा जीव गेला त्याची किंमत 7 लाख रुपये लावली आहे. एवढा स्वस्त झालाय जीव आम्हाला एका लहान मुलाचा. याच्या अगोदर आयुक्तांनी म्हटलं होतं की सीसी रोड हे झाड पडण्यासाठी कारणीभूत नाहीत. महापौर म्हणतात सीसी रोड कारणीभूत आहेत. मुळात हे दोन्ही गोष्टी कारणीभूत. तुम्ही झाडाचं, मी पुन्हा सांगतोय, आपण मला असं वाटतं वेगळ्या प्रश्नांवर चर्चा करतोय आणि आपल्याला वेगळीकडे भरकटवण्याचा प्रयत्न आयुक्त करतायत आपापसात वाद घालून. मुळात त्या झाडांची ट्री रिस्क असेसमेंट म्हणजे झाड किती धोकादायक आहे याची असेसमेंट करायला 2 वर्ष तुमच्या हातात होती. कोणीही असेसमेंट केलं नाही. मग आता कॉन्क्रीटमुळे झाड पडलंय का नाही पडलंय अशा
वेगळ्या वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, डिसेबल करण्याचा प्रयत्न बिपिन शर्मा आणि भिडे मॅडम दोघंही करतायत. त्यांनी हे बंद केलं पाहिजे. आम्ही मूर्ख नाही आहोत. देशपांडे सर, नेहमी अशा घटना घडल्याच्या नंतर संबंधित कंत्राटदारावर सामान्य कारवाई होते. ज्यांना एक सामान्य 2 लाखाचा दंड काय फरक पडणार आहे? दोषी ठरवलं जातं त्यांना. मुळात याच्यामध्ये खरे मासे वेगळे असतात. नेहमी बघायला गेलं तर जे मुख्य अधिकारी असतात ते जरी आपण फांदी कटकली तरी ते दंड ठोठावतात. मग यांच्याच पगारातून ही का वसूल करू नये? नाही, पैसे वसूल करायचा 2 लाख आणि 5 लाखाचा विषय नाही हो. तुम्ही विषयाचं गांभीर्य समजून घ्या. एका माणसाचा जीव गेलाय. त्या अधिकाऱ्याला कायमस्वरूपी घरी बसवणं महत्वाचं आहे, जेणेकरून बाकीच्यांना कळेल की आपण नीट काम केलं पाहिजे. जर अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि 2 लाख रुपये दंड भरून जर अधिकारी सोडतो, आत्ता भरेल दंड. त्याच्याकडे काय पैशाची कमी आहे? एवढ्या बिल्डरना झाडा ट्री कटिंगची एनओसी दिली, 2 लाखाने काय फरक पडणार आहे परदेशीला? विषय पैशाचा नाहीये. विषय व्यवस्था बदलण्याचा आहे. विषय व्यवस्था सुधारण्याचा आहे. ती सुधारण्यासाठी तुम्ही जर अधिकाऱ्यांना क्लीन चिट देत फिरलात तर व्यवस्था सुधारणार कशी? त्यामध्ये काही समितीने उपाययोजना सांगितल्या, 20-25 उपाययोजना. अरे ह्याच उपाययोजना 2024 सालचं पत्र आहे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं एमसीला. तेव्हा का नाही सुधारणा केल्या? ही कुठली समिती आणि कोण आहेत तज्ञ हे लोक? यांची अक्कल काय शेण खायला गेली आहे? एका माणसाचा जीव जाऊन पण जर यांना संवेदना होणार नसेल, हे भावना विवश होणार नसतील, तर अशा अधिकाऱ्यांचं काय करायचं?